आज त्यांचा गुरुपौर्णिमेचा उपवास होता म्हणून खिचडी बनवून घेतली, पण त्याआधी गरमागरम चहा बनवला. बऱ्याच दिवसानंतर आज दोघांनी चहा एन्जॉय केला. थोडासा उशीर झाला होता म्हणून पटकन खिचडी बनवायला घेतली. तर आता खिचडीला जर उशीर झालेला असला ना तर मी अशी बटाटे किसून खिचडी बनवत असते. आता बनवतेच मी म्हटलं तोपर्यंत तुम्हाला पण रेसिपी शेअर करूयात. तर मी बटाटे किसून घेतले, मीठ मिरची पण घेतली आणि साबुदाणा रात्री भिजत घातला होता, तो पण छान भिजून झाला होता. शेंगदाणे कमी गॅसवरती भाजून त्याला मस्त कूट काढून घेतला आणि मिरची पण मिक्सरमधून बारीक करून घेतली. कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं, त्यामध्ये आपला बटाटा टाकला आणि थोडंसं परतून घ्यायचा. झाकण ठेवून जर परतवला तर पटकन शिजतो तो आणि घाईच्या कामामध्ये बरं पडतं. तर मिरची परतून घेतली त्यामध्ये टाकून आणि त्यानंतर आपला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट होता तो पण त्यामध्ये टाकला आणि छान मिक्स करून घेऊन 2 ते 3 वेळेस झाकण ठेवून त्याला मस्त परतून घेतलं. आता तुम्हाला माहिती श्रावला उत्तप्पा, डोसा या प्रकार किती आवडतात, त्यासाठी मी डाळ तांदूळ आधीच भिजत घातले होते. ते पण म्हटलं आता मिक्सरमधून त्याचं छान बॅटर बनवून घेऊयात. तर ते पण बॅटर बनवून झालं आणि खिचडी पण इकडं माझी तयार झालेली होती. आता त्यासोबत काहीतरी करावं म्हणून मग आंबा चिरून घेतला. तर श्राव पण उठून बसलेली होती आणि तिचं पण मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती. तिला आंबा तर नव्हता खायचा, पण तिला गरमागरम खिचडी खायची होती. तर तिला खिचडी दिली आणि त्यानंतर त्यांच्यासाठी प्लेट बनवून घेतली. त्यांना पण खिचडी दिली. ते ऑफिसला गेले आणि श्रावचं मात्र आज पावडरचा डबा घेऊन काय खेळायचं काम चालू होतं काय माहिती. पावडर लावत होती आणि मला पण दाखवत होती. तिचा तर उद्योग चालूच आहे. चला हा ब्लॉग इथेच एंड करते. चलो बाय.